एका बाजूला टीम ओमसाईराम दमखाडे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना दीपेश 11 आदर्श नगर या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. दमखाडी संघाने प्रथम टॉस जिंकलं होतं. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम दीपेश 11 आदर्श नगर संघाला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुषार कांबळे आणि त्याच्या साथीला हर्ष हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आघाडीला दाखल झालेत. ओमसाईराम दमखाडी या संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. स्मिथ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. यस पंचांचा इशारा. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. पहिलं षटक स्मिथच्या हातामध्ये. पहिलाच बॉल टप्पा पडतोय. वेगानं बॉल विकेट किपरचा अवैध घेत असताना निर्धाव चेंडूची संगत होतीये. सुरुवात तर चांगली राहिली आहे स्मिथच्या माध्यमातून. तुषार या बॅटर्सला मैदानाच्या आतमध्ये रोखलं जातं. अप ट्रॅकर बोलवतो. हडपा बॅटने खेळत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या साडी दोन्ही फलंदाज परतलेत आणि दोन्ही धाव मैदानाच्या आतमध्ये बघता बघता कंप्लीट होतात. या दोनच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती आहेत. तुषार कांबळे आणि त्याच्या साथीला हर्ष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आली आहे. आणखीन एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटमध्ये चांगली फिल्डिंग केली जाते. जोवर अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावसंख्या 3 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवला गेला. टीम बॅटिंग करत असताना या स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये छान आपण पाहतो ते दीपेश 11 आदर्श नगर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावरती दिशेवरती भरकटले गोलंदाज स्मिथ. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती धावसंख्या 4 या अंकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती आल्यात. पहिला 3 बॉलमध्ये मोठ्या फटक्यांपासून स्मिथनं वंचित ठेवला. अप ट्रॅकर बॉल होता. बॅटची आउटसाइड एज घेतल्या थर्डमॅनला. बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पाटला करतात. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता दोन्ही धावा अगदी सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतात. या दोनच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या अंकावरती. आणखीन एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोवर अडवतील फेकतील तोवर एक सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला परंतु तुषारनं नकार दिलाय. थांबवला. एकच धाब्यावरती समाधान मानलं. एका धाब्याच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 7 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा बनवल्या गेल्या. आतापर्यंत पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना स्मिथ यांना आपण पाहतोय. स्मिथनं चांगली गोलंदाजी केली. पहिला 5 बॉलमध्ये धावांपासून वंचित ठेवले बॅटिंग करणारा दीपेश 11 आदर्श नगर या संघाला. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण एक मेडन ओव्हर सुद्धा पाहिली आहे. हृदय 11 रोडखुर्द संघाकडनं राणा मोरे यांच्या माध्यमातून पहिलं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्याच पद्धतीने स्मिथ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. अचूकता त्याची भेदकता आणि त्यावेळेला वेगवान हाताळलेले चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करणारे पाहायला मिळाले. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 7 अंकावरती पाहायला मिळतात. 7 बनवल्या गेल्यात पहिला ओव्हरच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2 आता मात्र ओमसाईराम दमखाडी या संघाच्या माध्यमातून सुपूर्द केला जात आहे.
आणखीन एक महत्वाचे गोलंदाज म्हणजे गोलंदाजाकडे नेहमी पाहायला गेलाय. कोण आहे बॉलर? स्वराज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला आला. पुढचा बॉल स्लोवर वन. गतीमध्ये परिवर्तन केलं, दिशेवरती भरकटले गोलंदाज. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. अवांतरी स्वरूपामध्ये धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा 8 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्वराज बॉलिंग ट्रॅकवर दाखल. आणखीन एक खरा बॉल. व्हाईट बॉल येतोय. परशोत्तमजी भगत सर यांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना 8 या अंका 9 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल समोर आक्रमण केले. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. चुकी मैदानात मध्ये होती. बॉल निघून चालला. वन बॉल सीमा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. चांगला फटका पाहायला मिळतो हर्षांच्या बॅटमधनं. लो फुलटॉस बॉल होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन मधनं फिल्डर आले परंतु त्यांच्या हातातून झेल निसटला. नंतर चेंडू वन बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा आल्या. 4च्या मदतीनं धावफलकावरती धावा 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अप ट्रॅकर बॉल अनअक्सेप्टेड बाउन्स. पंचांचा इशारा याही वेळेला व्हाईट बॉलचा येतोय. त्यावेळेला वन बाउन्सची वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला दिली जाते. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलकावरती धावा 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. 14 आतापर्यंत बनवल्या गेल्या. स्वराज गोलंदाजी मागवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्वराजने आतापर्यंत 3 व्हाईट बॉल हाताळलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि एक चौकार सुद्धा खर्च केला. यावेळेस पंचांचा इशारा वेस्ट साईडचा बीमर. नो बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून येतोय. या नो बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला. धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती पाहायला मिळतील. पुढचा बॉल फ्रीट असेल. एक मोठा फटका मुबलक खेळण्याची संधी इथे मात्र हर्ष यांच्याकडे उपलब्ध आहे आणि मोठ्या फटक्यांची आवश्यकता सुद्धा टीम स्वर्गीय दिपेश स्मृती आदर्श नगर या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो बॉलचा असेल. विकेटचा बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फ्रीटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नोच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले. 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु ज्या वेळेला स्वराज आल्या आणि स्वराजनं मात्र अवांतरी स्वरूपाने बऱ्याचशा धावा खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. हर्ष ऑन स्ट्राईकला आहेत. एका चौकाराच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये ते खेळत आहेत. फ्रीटच्या बॉलवरती हल्ला चढवावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 17 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 17 बनवल्या गेल्यात. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. फ्रीटचा बॉलवरती हल्ला चढवायचा आहे. मोठी धावसंख्या उभारायची आहे. मोठी टोटल उभारायची. आजच्या दिवसाचा संपूर्णतः विचार केला तर सर्वाधिक मोठी धावसंख्या नौकार संघाने 63 धावा बनवल्या आणि मागील मॅच मध्ये सुद्धा रिषा 11 मोर्याळी या संघाने 62 धावा बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक 18 या अंकावरती जाऊन पोहोचला. 18 धावा धावफलकावरती आहेत. त्या पलीकडे फ्रीटच्या बॉलवरती चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी ही धाव मैदानाच्या आतमध्ये बघता बघता कंप्लीट सुद्धा केली आहे. या दोनच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धाव संख्या 20 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक खरा बॉल. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळले. दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट प्लस 1 अशा एकंदरीत 2 धावा
धावफलकावरती ऍड केल्या जातील. या दोनच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 22 या अंकावरती आहेत. पहा आतापर्यंत 10 चेंडू या गोलंदाजांना हाताळल्या, त्यामध्ये फेअर डिलिव्हरी फक्त 2च आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल गोलंदाज स्वराज. फुलटॉस बॉल अडफा पाटणे खेळायचा होता. बादशा रडारमध्ये चेंडू येत नाही. बादशा टोला चेंडू आदळला गेला. क्षेत्ररक्षक आलेत, वेगानं बॉलवरती अडवतील फेकतील तोवर एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावा 23 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल समोर आक्रमण केलंय. चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन मिळालं नव्हतं. क्षेत्ररक्षक होते चेंडूच्या खाली, परंतु जज करू शकले नाहीयेत. एक सिंगल त्या वेळेला कंप्लीट केले जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 24 अंकावरती आहेत. 24 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत आपण पाहिले. अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. स्वराज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर दाखल. फुलटॉस बॉल होता. ह्या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी कापेट केला. एक सिंगल तुषार कांबळा यांच्या बॅटमध्ये येते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते. जिथे धावफलकावरती धाव संख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. या षटकाचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज स्वराज दाखल. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट अँड पुल केलाय. बॉल निघून चाललाय. 1 बाउंस सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. चौकाराच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं संपुष्टामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 14 डिलिव्हरीज या गोलंदाजाने हाताळल्या, त्यामध्ये 6 फेअर डिलिव्हरी तर 8 अनफेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाल्या. खूप सारं महागडे षटक स्वराज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये स्मिथ आले होते. प्रभावित करत असताना स्मिथ पाहायला मिळाले. अवघ्या 7 धावा त्याने खर्च केल्या. परंतु षटक क्रमांक 2 मध्ये आलेले गोलंदाज स्वराज तब्बल महागडे ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 22 धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. 29 धावा धावफलकावरती आल्यात. एकंदरीचा विचार केला तर एकही षटकार सुद्धा पहिल्या 12 बॉलमध्ये पाहायला मिळत नाहीये. स्वराजने जर चुकी केली नसती तर मोठी टोटल सुद्धा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळाली नसती. परत इथून चार्ज व्हावं लागेल. उर्वरित 12 बॉलमध्ये मोठे फटके तुषार यांना खेळावे लागतील. ओपी बॉल समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. अप्रतिम नजाकत बरा स्ट्रोक. बॉल सीमा पार. धावा 6. षटकार. मंदार गोलंदाजीला आले आणि पहिल्याच बॉलवर त्यांना आसमान दाखवत असताना तुषार पाहायला मिळाले. पहिल्या 12 बॉलमध्ये षटकार आला नव्हता. आता काही हरकत नाही. इथून षटकार येत असताना तुषारच्या बॅटमधून पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर हा बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा. बॉल निघून चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये. सीमारेषेच्या बाहेर आसमानी सुलतानी टोला. 6 धावा. षटकार. तुषारच्या बॅटमधून 2 बॅक टू बॅकचे षटकार आलेत. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धाव संख्या 41 या अंकावरती जाऊन पोहोचतीये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावा 42 अंकावरती जाऊन पोहोचतात. आणखीन एक ओपिच बॉल. बॉलच बॅक ड्राईव्ह खेळलाय. गोलंदाजाने चुकी केली आहे. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीत. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावा 43 अंकावरती जाऊन पोहोचतायत. चार बॉलचा खेळ पाहिलाय. पहिला 2 बॉल मध्ये तुषारच्या बॅटमधून 2 बॅक टू बॅकचे षटकार आले आणि त्यानंतर 2 सिंगल येत असताना पाहायला मिळाले. आता सध्या पुन्हा एकदा तुषार ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतील, ज्यांच्या बॅटमधून 2 षटकार त्याच षटकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत.
आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा इशारा वाईट बॉलचा. वाईटच्या स्वरूपाने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 44 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे कव्हरला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातात. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धाव संख्या 46 या अंकावरती. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा अंतिम एक बॉल येणं बाकी आहे. गोलंदाजीला मंदार पहिल्या 2 बॉलवरती जरूर महागडे राहिले, परंतु तदनंतर कमबॅक चांगलं केलं. तदनंतर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका त्यांच्या माध्यमातून खर्च केला गेला नाही आहे. अर्थातच ज्यांच्या बॅटमधनं अर्थातच तुषारच्या बॅटमधनं षटकार आले होते त्या तुषारला सुद्धा शांत करण्याचं काम मंदारनं केलंय. हाफ ट्रॅकर बॉल बॅटच्या टोलला चेंडू धडला गेला. विकेट किपर बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 47 या आकड्यावरती धावा संख्या जाऊन पोहोचली. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस स्ट्रोक पाहायला मिळतोय. कॉट बिहाइंड द विकेट. मैदानाच्या आतमध्ये बॅटर तुषार मैदानाच्या बाहेर. चौथं षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीला विनू आले आणि त्यावेळेला बॅटिंग करणारा संघ अर्थातच दिपेश 11 आदर्शनगर संघाकडनं सुद्धा विनूस बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विनूनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. तुषार आघाडीला आले, चांगली बॅटिंग करत होते. त्यांच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके पाहायला मिळाले. तुषार आता मात्र मैदानाच्या बाहेर परतलेत. विनूच्या विरोधामध्ये विनू खोलबा टापाचा बॉल. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. धावाची संधी आणि आता मात्र बॅटर मैदानाच्या बाहेर. विकेट मिळते धावाच्या स्वरूपामध्ये. दुसरा धक्का विनू मैदानाच्या बाहेर. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. हर्ष आघाडीला आले. एका चौकाराच्या 2 चौकाराच्या मदतीने ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात. चांगली बॅटिंग केली आहे. धावा त्यांच्या बॅटमधून सातत्याने येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची धावा संख्या 47 अंकावरती पाहायला मिळाली आहे, परंतु विनू डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉलवरती तुषारला बाद केलं, त्यानंतर धावबादच्या स्वरूपामध्ये विनू आले आणि त्याच पावली विनूना सुद्धा मैदानाच्या बाहेर परतवलाय. हर्ष मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेत. अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोठे फटके खेळायचे आहेत. विनू बॉलिंग ट्रॅकवर आहेत. हाफ ट्रॅकर बॉल प्रचंड वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. बॅटच्या स्टिकरवरती चेंडू आदळला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतः गोलंदाज चेंडूवरती आले. कोणती धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीनं 47 धावा धावफलकावरती. डेथ ओव्हरमध्ये विनूनं पहिला 3 बॉलमध्ये कोणतीही धाव अद्याप खर्च केली नाहीये. ओपिच बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. चांगली फिल्डिंग केली गेली. एक सिंगल कंप्लीट होते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक 48 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 48 धावा धावफलकावरती बनवला गेल्यात. आणखी एक चांगला बॉल टप्पा पडला.
थोडासा चेंडू वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा लेग बाईसचा. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. एका धावेच्या मदतीला धाव फलकावरती धाव संख्या 49 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल या पूर्वार्धाच्या डावातील. विनू तयार. ओपिच बॉल लॉप केला. बॉल हवेमध्ये स्वतः विकेट किपर बॉलचा पाठला करत असताना एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय परंतु थांबवलं गेलं. 2 धावेवरती समाधान मानलं. 2च्या मदतीनं धाव फलकावरती धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 51 या अंकावरती. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता असेल ओम साईराम दमखाडी संघाला 52 धावेची. चला दुसऱ्या फेरीतील पहिले मॅच टॉस साठी इन्व्हाइट करूया टीम उज्ज्वला सातामकर पुरस्कृत श्री काळभैरव नौखार. त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना हृदय 11 रोड खुर्द या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण लगेचच टॉस साठी या. नौखार आणि रोड खुर्द या दोन्ही टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधतोय की आपण टॉस साठी यायचं आहे. हृदय 11 रोड खुर्द हा संघ टॉस जिंकतोय. ओम साईराम दमखाडी संघाकडनं आघाडीची जोडी शेखर आणि स्वराज हे 2 बॅटर आघाडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 52चं टार्गेट सेट केलं गेलंय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दीप सत्वे आपल्याला पाहायला मिळतील. दीप यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय.
जिथे बॅटिंग करत असताना आदर्श नगर संघानं पहिला पूर्वार्धामध्ये 52चं टार्गेट सेट केलंय आणि त्या धावांचा पटला करण्यासाठी शेखर आणि स्वराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पंचांचा इशारा, मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल समोर आक्रमण केलं, फटका मिसतोय. हर्ष बॉलच्या खाली चुकी होणार नाहीये. विकेटचं होईल पतंग. बॅटर मैदानाच्या बाहेर. शेखर आउट. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय पॉइंट मध्ये मंदार यांच्या बॅटमधनं. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न केला आणि 2 धावा बघता बघता सुद्धा कंप्लीट केल्यात. खराबपैकी त्याचा फायदा उचलला. तिसऱ्यासाठी फलंदाज परतले. वासुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 धावा आल्या. 3 धावाच्या मदतीनं खातं ओपन केलं जातं टीम ओमसाईराम दमखाडी या संघाच्या माध्यमातून. 3 धावा धावफलकावरती. पहिला 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. व्हाईट +1 अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. या 2च्या मदतीनं 5 धावा धावफलकावरती बनवल्या जातात. पाच धावा धावफलकावरती 52चा पाठलाग करायचा आहे. महत्वाचे बॅटर शेखर आउट झालेत. आता डाव सांभाळायचा आहे मंदार आणि स्वराज या 2 महत्वाचा बॅटरला. आणखी एक चांगला बॉल. डॉट बॉलची संगत. 3 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेसचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. या व्हाईटच्या मदतीनं धावफलक 6 या अंकावरती पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतं. समोर आक्रमण केलं. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग केली जाते. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावाच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा संख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल. वेगाने यष्टीरक्षक तुषार कांबळे याचा वेध घेतला जातोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबले. धावफलकावरती धावा संख्या 8 या अंकावरती पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. बॅटरचा फुटवर्क होत नाहीये ते पाहिलं आणि तदनंतर त्याच्यापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. पहिला ओव्हरचा खेळ इथे मात्र संपुष्टामध्ये. पहिला 6 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
षटकार येतोय बॅटर स्वराज यांच्या बॅटमधून 6 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणखी एक डॉट बॉल, षटकारानंतर डॉट बॉल सुद्धा येतोय विनू यांच्या माध्यमातून. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा संख्या 14 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. ओपिच बॉल, फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत, खाली क्षेत्र आहे. स्वतः गोलंदाज झालेत, बॉलवरती अडवतील फेकतील तोवर एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. विनू गोलंदाजीला आले. पहिला 3 बॉलचा खेळ आपण पाहिला. पहिला बॉलवरती षटकार आला, तदनंतर कमबॅक सुद्धा तितक्याच ताकदीने विनूने केलाय. पुढच्या 2 बॉलमध्ये अवघी 1च धाव त्याने खर्च केली आहे. आप ट्रॅकर बॉल होता परंतु प्रचंड वेग राहिला या चेंडूवरती. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबला जाईल. धावफलकावरती धावा संख्या 15 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय राजाचे वरणकर साहेब यांची सुद्धा इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिकचं स्वागत आहे. हाफ ट्रॅकर बॉल बादची टॉपच घेतली होती. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यस, हिट विकेट आहे का सर? यस, हिट विकेट आहे. आणखी एक महत्वाचा बॅटर मंदार मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा धक्का बसला टीम ओमसाईराम दमखाडी या संघाला. अमित हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अमित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. या षटकाचा विचार केला तर या षटकातील शेवटचा अंतिम 1 बॉल येणं बाकी आहे. आणखी एक चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता पहिला 12 बॉलचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. हर्ष गोलंदाजी मागवरती आहेत. पहिला बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडला, थोडीशी उंची बॉल घेतली आणि विकेट किपरचा वैध घेतला जातोय. या बॉलवरती उत्तर सापडत नाही या बॅटर स्वराजला. स्वराजने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे. मोठे फटके त्याच्या सुद्धा बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस आडवा बॅटमधून सेटला मोठा फटका स्वराजच्या बॅटमधनं धमाका येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा 6 धाव्याच्या मदतीनं धावफलक फ्लाय झालाय. धावफलकावरती धावा संख्या 21 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला केला पण तो बॅटच्या वरच्या कडेला चेंडू आदळला होता. दोन धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला. विकेट मिळेल का? यस, डेफिनेटली विकेट मिळते धावाच्या स्वरूपामध्ये. बॅटर अमित आता मात्र मैदानाच्या बाहेर.
3 धावा कंप्लीट केल्या. चौथ्या धावाचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला अमित मात्र मैदानाच्या बाहेर परतलं. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती आतापर्यंत धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नो बॉल 28 आवश्यकता. बाची कट शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात. विकेट मिळते. आणखीन एक बॅटर स्वराज आता मात्र मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना करण आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर अजून सुद्धा 2 बॉलचा यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत जंगम बॉलच्या खाली. एक सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम कास्ट टिपल्या. विकेटचा झालाय पतंग. बॅटर करण मैदानाच्या बाहेर. एकामागोमाग एक विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्यात. गोलंदाज हर्षनं बॅटिंग चांगली राहिली. आता गोलंदाजीला आलाय आणि गोलंदाजी सुद्धा त्याच्या अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल. विनू बॅटिंगसाठी आलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल थोडासा बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. जिथे व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीनं 25 धावा धावफलकावरती येतील. शेवटच्या बॉलवरती षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 30 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 31 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 21 धावेची आवश्यकता आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये तुषार कांबळे गोलंदाजी मार्कवरती येतोय. 6 बॉल 21 धावा. अजून सुद्धा मॅच दमखाडी संघ विजय होऊ शकतोय. ती क्षमता तुम्हाला ठेवावी लागेल. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. बराचसा बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल 32 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. चांगला बॉल. स्लो वर गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. बॅटरला फसवलंय. चकवलेला आपल्याला पाहायला मिळाला. डॉटबॉलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा स्थिरावले. 32 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक चांगला बॉल. बॅक टू बॅकचा हा दुसरा निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती. 4 बॉल 20 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉलमध्ये 20 धावा बनवायच्या. आणखीन एक चांगला बॉल. पहिला बॉल वाईट स्वरूपाचा पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर 3 बॅक टू बॅकचे निर्धाव चेंडू सुद्धा तुषार यांच्या माध्यमातून हाताळले गेलेत. आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता 4था निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल विजयासाठी आवश्यकता 20 धावेची. हाफ ट्रॅकर बॉल परंतु दिशा भरकटल्या. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलच्या मदतीनं 33 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा तुषार गोलंदाजी मार्कवरती दाखल. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट अँड पुल करायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. याही वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा अंतिम एक बॉल बाकी. विजयासाठी आवश्यकता 19 धावेची.
चांगली गोलंदाजी. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मॅच जिंकली टीम दीपेश 11 आदर्श नगर या संघानं. वेल प्लेड बोथ टीम. दोन्ही टीमचा खेळ चांगला पाहायला मिळाला. तर या मॅचचा हिरो ठरतोय ज्याच्या बॅटमधनं अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. पहिला पूर्वार्धामध्ये 12 बॉल फेस केले आणि धावा त्याच्या बॅटमधनं आल्या 20. तो तुषार कांबळे ठरला या मॅचचा हिरो, अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच sagदार. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. एका बाजूला टीम हृदय 11 रोटखुर्द आणि त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना उज्ज्वला सातामकर पुरस्कृत श्री काळभैरव नवखार या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला हृदय 11 रोटखुर्द राणा मोरे आपला निर्णय लगेचच कळवा. टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम उज्ज्वला सातामकर पुरस्कृत श्री काळभैरव नवखार या संघाला प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं.